जयेश या गोलंदाजाला आपण बॉलिंग ट्रॅकवर नेहमीच पाहत आलोय, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज असेल तर यस डेफिनेटली आपण पाहतोय जयेशच असेल. विनंती करेन तर इथे पाहतोय आपण धीरज स्ट्राईक एंड कडे पंचांचा इशारा येतोय. सामन्याला होते सुरुवात. लेफ्टी बॉलर आपण पाहिलं जयेश मोकाशी आपण पाहिला तर एक अप्रतिम विकेट टेकर गोलंदाज आहे. 3 ओव्हरचा जो मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू धीरज साठी. पहिला चेंडू आपण पाहतोय वाघाची दहाड खोदला पहाड आणि पहिला चेंडू थेट आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेखा पार. षटकार 6 धावा. प्रथमेश दादाच आज करोडो झालं तुझ्यान वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झालं तुझ्यान वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झालं. आपण पाहतोय काय प्रतिमा एक भन्नाट मोठी सुरुवात करत असताना स्पोर्ट मात्र पहिल्याच बॉलवर केलाय तो म्हणजेच धीरजनं आणि पहिल्या चेंडूवर आगाज मात्र जयेशवर केला जातोय. ओ या वेळेला मात्र आपण पाहिलं की गोलंदाजीमध्ये बदल केला. ज्याप्रमाणे आपण पाहिलं यापूर्वीचा चेंडू ओव्हर पिच झाला होता, परंतु यावेळेला जो चेंडू आपण पाहिला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्क हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये इरादा बदलला, परंतु इरादा नक्कीच चांगला आहे गोलंदाजाचा. कारण की समोर गोलंदाजी केली तर मार पडतोय आणि वाईड लाईनला गोलंदाजी केली तर आपण वाचू शकतोय. आणि ते ओळखून पाहिलं गोलंदाजी केली गेली, परंतु थोडंसं आपण पाहिलं की साथ होती कारण की तिथे चेंडू हा बाउंड्रीच्या दिशेने सुद्धा कदाचित निघाला असता, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली थर्डमॅन क्षेत्रामध्ये. वैभव स्ट्राईक यांकडे मात्र तिसरा चेंडू या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. धाव फलकाचा आकार वाढलाय 7 धावा विदाउट लॉस पाहतोय आपण. मात्र हा चेंडू आपण पाहिला थोडा पडल्यानंतर धीमा येतोय. आडव्या बॅटच्या साईडने आपण पाहिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर वैभव सोहलेनं, परंतु मात्र आपण पाहिलं की नियंत्रण नव्हतं त्या फटक्यामध्ये आणि त्यामुळेच एक डॉट स्वरूपाचा चेंडू हा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू फेकून झाले आहेत 3 फलकावर पाहतोय 7 धावा विदाउट लॉस आपण पाहतोय. पहिला ओव्हर ऑन आहे. आता बॅटच्या पट्ट्यामध्ये आहे ना भाई ना भीती छत्रपतीचा छावा आणि वैभवच्या बॅट मधून येत असताना मोठ्या 6 धावा बिग सिक्सर. आपण पाहतो या वेळेला 6 धावा टीमची टोटल मध्ये भर पडलाय. 13 धावा चेंडू फेकून झाले आहेत 4 आणि दोन्ही खेळाडूंचा जर विश्लेषण करायचं झालं तर बघा आता वैभवच्या बॅट मधून षटकार, धीरजच्या बॅट मधून षटकार, चेंडू 4 एक डॉट आला आतापर्यंत आपण बघितलं. एक चांगली सुरुवात सध्या तरी पाहायला मिळते. 5वा चेंडू काय केलं जाईल पाहूया. वाईड लाईनच्या दिशेनं मात्र आपण पाहतोय सुरेख डिलेव्हरीज आपण पाहतोय या वेळेला आणि ही लाईन आपण पाहतोय की या मैदानावर वाचण्यासाठी एकमेव पर्याय आहे तर ही लाईन आणि त्यावर जास्त मात्र फोकस केला जातोय. आता मात्र जयेशच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. षटकार पडल्यानंतर टीमची टोटल स्थिर आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा विदाउट लॉस पाहतोय. टायमिंग शॉट आहे हवेत, फिल्डर आहे तिथे भूमीत, कॅच मात्र पकडला जातोय. बिग विकेट मात्र या वेळेला मिस टायमिंग शॉट होता, खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू गेला मिड ऑफला. मात्र तिथे भूमीतनं लॉंगचं डिस्टन्स चेस केलं आणि झेल मध्ये पाहिलं आपण भरारी घेतली, कन्वर्ट केलं झेलला, विकेट मिळवली गेली पहिली आणि पहिला मोठा धक्का साई कृपा राजावली टीमला वैभव सोळेच्या रूपाने दिलाय आणि बॅक टू द डगआउटला मात्र त्याला जावं लागतंय आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय.
चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग, काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो डीजे ते पाहतोय आपण दुसऱ्या षटकात घेऊन येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, परंतु त्याच गोलंदाजाने मात्र चांगलं कमबॅक केलं, कारण की 13 धावा देत एक मोठा विकेट वैभवला बाद केला. महेश वारात मात्र मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि महेशनं मात्र आपण पाहिलं तर सगळ्यात इन्फॉर्म बॅटर आपण पाहिलं तर या सीझनमध्ये. धीरजने सुद्धा आपण पहिल्या मॅचमध्ये चांगला फॉर्म दर्शवला गेला होता आणि तो फॉर्म मात्र इथे कन्वर्ट करतील का अगेन्स्ट विजयच्या. विजय मोकाशी आपण पाहतोय या वेळेला महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाचा स्पेल असेल. 3 ओव्हरचा मॅच आहे. नाणेफेकी जिंकून ज्याप्रमाणे डिसाईड केलं की आम्ही बॅटिंग करणार आहोत, राज यांचा हा निर्णय मात्र फलंदाज योग्य ठरवतील का अयोग्य, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग गोलंदाजी करणारी टीम सुद्धा आपण पाहिली तर त्यांची सुद्धा एक स्ट्रॅटर्जी असते, कदाचित तेही ती बॅटिंग चूज केली असती. परंतु पाहूया पहिला चेंडू दुसऱ्या षटकात येईल. तेच तर राड चेंडू विजय मोकाशी आपण पाहिला गतीचा महारथी आहे, गती प्राप्त केली आहे. अगदी आपण पाहिला गुडलँड वर चेंडूची हाताळणी केली आणि तिथून मात्र अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उछाल आणि त्यामुळे आपण पाहिलं फलंदाज थोडा कमी पडत असताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडूवर सुरुवात झाली. टीमची टोटल आपण पाहिले तर 30 आहे, ती म्हणजे 13 धावा. हो या वेळेला हा जणू काही फटका धीरजच्या बॅट मधून 440 वॉल्ट विजयचा मोठावाला झटका आलाय सिक्सर. इथे आपण पाहिलं षटकार आलाय आणि या षटकाराने आता मात्र आलेख वाढत असताना 19 धावा फलकावर पूर्ण होतात. चेंडू फेकून झाले तर 2 आपण पाहिला क्रमाने केला गेला धीरजने. हो कमबॅक डिलिव्हरी फुटवर्क मात्र इथे होताना पाहायला मिळाला. फुटवर्कचा वापर मात्र नक्कीच अभाव जाणून आला आणि फायदा मिळाला. म्हणजे षटकार आल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं की फ्लाय दिले होते चेंडूला, अगदी जवळ चेंडूची हाताळणी केली होती, परंतु फलंदाजाचा मोमेंटम कोणताही नव्हता आणि खडेखडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा लांब राहिले आपण चेंडूच्या लाईन आणि लेंथ पासून, त्यामुळेच डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तिथे. त्यावेळेस आपण पहिला लेगवरचा चेंडू होता, एक शॉट बिग एक्झिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु टिपमधून फिल्डर येतात, चेंडूची फेकी झाले, बॅकअप होत नाहीये, नाराजगी व्यक्त करता येतात. विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहिलं तर किशोर यांना धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच नाकारला जातोय. महेश यांना माहिती आहे एखादी धाव कमी आली चालेल, मात्र इथे जोखीम आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि तेच इथे पाहायला मिळालं. 2 धावा मात्र मिळाल्या, परंतु जोखीम निर्माण झाली होती. धीरजसाठी एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. महेश यांना आतापर्यंत स्ट्राईक मिळालेले नाही. वैभवने एक षटकार ठोकला गेला होता, परंतु टीमची टोटल आपण पाहिली तर 21 धावा फलकावर आहे. चेंडू फेकून झाले आहेत 4 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. हो या वेळेला आपण पाहतोय आडवा पाटनं तोडलंय, फोडलंय चेंडूला एका टप्प्याने मात्र मिड विकेट सीमारेखाच्या पलीकडे नेऊन सोडलंय. हा आलाय मोठा फटका, आलाय चौकार आणि या वेळेला मात्र धावसंख्येला वाढतोय आकार. आपण पाहतोय या चौकाराने टीमची टोटल 25च्या घरामध्ये पोहोचले. शेवटचा बॉल असेल, मागणं षटक मात्र ठरत असताना पाहायला मिळत आहे. ऑफस्टंपच्या बाहेर फुलाडल्यांचा चेंडू होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता कावकाडण्याच्या दिशेने. भूमीत मात्र पाहायला मिळत आहे फिल्डिंग चांगली झाली आहे आणि बॅकअप होत आहे तिथे. तत्पूर्वी 2 धावा मात्र जरूर प्राप्त केल्या जातील. हे षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं, कारण की या षटकामध्ये आपण पाहतोय तर तब्बल आलेल्या धावा किती तर 14 धावा आणि त्यामुळेच आपण पाहिलं की टीमची टोटल आहे ना ती पोचली गेली आहे 27च्या घरामध्ये. 27 आपण पाहिलं एक
गड्याच्या मोबदल्यात आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये गरज आहे फलंदाजांना पाण्याची आणि आम्हाला गरज आहे एक सुंदर सुमधुर अशा गाण्याची. चला गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे. नक्कीच सचिनजी मडवी मनपूर्वक स्वागत असेल. साईकृपा राजावली चषक 2025 मध्ये या मंचावर आपण येऊन विराजमान व्हा अशी तुम्हाला विनंती करतोय. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. वही आपण भूमीत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. समोर महेश फुलटा असा बॉल मात्र मिस टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतो इन दी एअर. मात्र विजय आहे तिथे कन्वर्ट करू शकले नाहीये तिथे आणि फटका मात्र आपण फसला गेला आणि अशा तऱ्हेने बिग विकेट महेश इन फॉर्म बॅटर मात्र बाद झालेत आणि हा मोठा दुसरा झटका मात्र साईकृपा राजावली टीमला मात्र बसतोय. धन्यवाद सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय एक भव्य दिवशी स्पर्धा म्हणजेच पाहिली आपण तर साईकृपा राजावली चषक जो आयोजक टीम पाहिली आपण. साईकृपा राजावली टीम खेळते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारे आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर फिल्डिंग करणारी टीम सुद्धा आपण पाहिले तर आई मोरदी स्पोर्ट्स राजावली म्हणजे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं एकलव्य मांगुर्णीपाडा टीमला डॉमिनेट केला होता, विजय मिळवला होता आपण पाहिला तर साईकृपा राजावली टीमला. आणि त्यानंतर आपण पाहिलं की मग दुसऱ्या मॅच मध्ये सोनदेव स्पोर्ट्स वागराळपाडा टीमला डॉमिनेट केला गेला होता मोरदी स्पोर्ट्स राजावली टीमला आणि दोन संघ एक एक मॅच जिंकून आता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत फक्त इथे दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले नाही आहेत तर कदाचित आपण पाहिलं ना तर आज इथे जर चांगलं केलं तर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये सुद्धा दाखल होण्याची क्षमता ठेवू शकतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात पाहायला मिळतात मिस्टर अजय मडवी. महेश वारात मात्र ज्याच्याकडून अपेक्षा चांगल्या होत्या मात्र त्याने भंग केल्या. पाहतोय भूमीतने एक सफलता मिळवली. इनसाइड आउटचा फटका व्हाट अ शॉट क्या बात आहे. या वेळेला टक्कन चेंडूला उडून दिला कव्हरला मात्र षटकार ठोकण्याचा पराक्रम केला जातोय या वेळेला या मॅच मध्ये मिस्टर अजयच्या माध्यमातून आणि हा बिग हिट येतोय षटकार 6 धावा. धन्यवाद. इथे आपण पाहतो हवेची साथ एक्स फॅक्टर हवा मात्र नक्कीच इथे निर्णायक ठरते खेळाडूंसाठी आणि त्या हवेच्या साथीने मात्र आपण पाहतोय हवा के साथ साथ घटा के संग संग मात्र आपण पाहतोय काय सुंदर देखणी फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आपल्याला या आजच्या दिवसामध्ये. मागील 4 दिवस सुद्धा आपण एक भव्य दिवस सरपंच चषक जी ट्रॉफी पाहिली आणि त्या ट्रॉफी मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला गेला आणि आज मात्र पुन्हा तेच चित्र पाहायला मिळतं की षटकारांचा पाऊस मात्र पडत असताना जर पाहायला मिळते. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 33 धावा पाहतोय आपण. त्यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न चांगलं फिल्डिंग झाले विजयच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे आपण पाहतोय हा फटका खेळला गेला ना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं तर मग हा फटका तितका कंट्रोल मध्ये नव्हता नियंत्रणामध्ये नव्हता आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की तितका जो फटका त्यांना खेळायचा होता ते खेळण्यामध्ये यश मिळालं नाही. चेंडू फेकून झाले 3 आणि फलक आपण पाहिलं तर 34 आहे. आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढील 2 टीम्स असतील ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा टीमचे कर्णधार आणि 4999 वाघोबा स्पोर्ट्स राजावली टीमचे कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन राहायचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे चेंडूची फेक स्ट्राईक एंडकडे येते परंतु पाहतोय आपण काय गडला जाईल. थ्रो तितका ॲक्युरेट आला नाही त्याची अपेक्षा होती
आणि त्यामुळेच मात्र दुसरी धाव मात्र अगदी सहज कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. ज्या प्रमाणे आता स्ट्राईक एनकडे असलेला खेळाडू म्हणजे मिस्टर धीरज रेळके आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार, 3 दुहेरी आणि 1 सिंगल आतापर्यंत पाहिले. तर एक चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. एक चांगला रोल मात्र त्याने पूर्ण केला आहे आणि जो ओपनिंगला आलेला खेळाडू आणि त्याच्याच कडून या मॅच मध्ये आता एक ग्रेट फिनिशर आणि बिग फिनिशर ची अपेक्षा आहे. आपण पाहतोय थोडीशी चर्चा केली जाते कारण की 2 बॉल आहेत आणि या 2 बॉल मध्ये एक चांगला सन्मानजनक आपल्याला टोटल उभा करायचा आहे. एक सेफ वाला टार्गेट सेट करायचा आहे. भूमित पाहूया आपण पुढील बॉल घेऊन जातील आणि मात्र सामना करतील धीरज. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आपण पाहिला. कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला. हिरा पाहतोय आपण लॉंग ऑफ पुढे सरसावले आणि पाहिला आपण चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी मात्र 2 धावा मात्र मिळाल्या जातील. 2 पेक्षा एक्स्ट्रा काही मिळणार नाहीये. इथे शेवटचा बॉल शिल्लक असेल. टीमची टोटल झाली 38. शेवटच्या बॉलवर काय चौकार येईल की षटकार येईल, सिंगल येईल की डबल येईल की डॉट येईल की विकेट येईल, भरपूर काही असेल. इथे आपण पाहिलं तर प्रश्न मोठा आहे. या प्रश्नाला उत्तर मिळेल शेवटच्या बॉलवर. फुलटॉस होता, मिस टायमिंग केलं आणि त्याचा प्रत्यय पाहतोय आपण तर विकेट मिळाली. शेवटचा बॉल तर आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या नावावर राहिलाय कारण की थोडंसं आपण विश्लेषण करायचं झालं ना तर मग मिस केलं गेलंय आणि पंचांनी आपण बघितले की रिव्ह्यूची डिमांड केले गेले कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केली आहे कारण की थोडासा डाऊट आहे फलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा. लक्षात असू द्या जेव्हा थर्डमॅन तिसऱ्या अंपायरला इशारा दिला जातोय ना तेव्हा एक्स्ट्रा कोणी खेळाडू यायचा नाही आहे. या असोसिएशनची नियमावली झालेली आहे. आता मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा थर्ड अंपायरला इशारा करतात तो 12वा खेळाडू असेल किंवा एक्स्ट्रा खेळाडू कोणी त्या डिसिजनची नक्कीच पाहणी करून घ्या की अंपायर तिकडे निरीक्षण करतील आणि डिसिजन पोहोचवतील. आमचे थर्ड अंपायर सज्ज होते जयेंद्रजी वाघे आणि त्यांनी पाहणी केली आणि सांगितलं जिचा फायर डिलिव्हरी आहे आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर विकेट मात्र मिळेल. आणि इथूनच आपण बघितलं तर मग इनिंग मात्र समाप्ती होते आणि इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र स्थिर राहिली आहे 38 आणि 39 धावांचं लक्ष असेल. 2 संघाचे कर्णधार मी त्यांना विनंती करते की चला टॉस बॉक्स मध्ये या ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा आणि 4999 वाघोबा स्पोर्ट्स राजावली. तांबडी चांबडी चमकते उन्हात. थँक्यू सन्माननीय कृष्णाजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा आणि वाघोबा राजावली. हेड आणि टेल्स. ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा टीम कडून कॉल हेड आणि येतोय हेड. दादांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या दोन्ही संघांना आणि विराजमान अतिथी कक्षामध्ये. हेड कॉल दिला होता. ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा टीमनं टॉस जिंकलाय. काय निवडाल? 4 ओव्हरचा मॅच आहे. काय वाटते तुम्हाला जर तुम्ही समोरच्या संघासमोर धावा चेस करू शकताय का कारण की तुम्ही शतरक्षण निर्णय जो डिसाईड केलाय? बघूया आता त्यांची पण बॅटिंग आहे फुल. काय वाटते तुम्हाला की ही स्पर्धा आहे 3 दिवसीय स्पर्धा आज या विभागातील संघ आहे तुमच्याच टीम कडून चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळेल का या मैदानावर? हो मिळेल. त्याच्यामध्ये असे कोणते खेळाडू असतील ते चांगलं क्रिकेट खेळतील तुमच्या टीमसाठी? विशाल, नीरज, विकी. या सीझन मध्ये काय वाटते तुम्हाला की तुमची सुरुवात एक ट्रॉफी न व्हावी तर ती कोणती स्पर्धा असावी? हीच स्पर्धा. शुभेच्छा असेल तुम्हाला. बेस्ट ऑफ लक या मॅच साठी. आपण 4999 वाघोबा स्पोर्ट्स टीमचे कर्णधार त्यांच्याकडे
टॉस जिंकला असता तर काय डिसाईड केलं असतं तुम्ही? बॅटिंग. मग तुम्हाला हवं होतं तेच मिळालंय. तुम्ही या मैदानाचं क्रिकेट पाहिलं असेल की काय कशा प्रकारे खेळ होते, षटकार चौकार पडले जातात. मग काय वाटते तुम्हाला की टोटल किती यायला हवा तुम्ही बॅटिंग करत असतील तेव्हा? 40 ते 45. आणि 40 ते 45 म्हणजे ज्याप्रमाणे मग तुमच्याकडे बॉलिंग युनिट कसं असेल की मग समोरच्या संघाला तुम्ही रोखणार? जास्त काही बोलायला तयार नाही आहेत. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा बस ऑफ लक. इकडनं तर आपण बघितलं तर भरपूर असे आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे, कारण की माईकच्या समोर बोलायला कमी पडतात परंतु मैदानाच्या मध्ये चांगला परफॉर्मन्स देतात. टॉस बॉक्समधून अव्वल असा मिळाला आहे की टॉस जिंकला गेला तो म्हणजे ब्लेसिंग सास उंबरपाडा टीमनं आणि डिसाईड केला फील्ड फर्स्ट फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय फॉर 999 वाघोबा राजावली या टीमला. त्या मॅचकडे पळणार आहोत परंतु लाईव्ह ॲक्शनकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. तिथे आहे चेस मात्र नक्कीच 39 जावेचा तो कसा पूर्ण केला जातो याचा धावतो विवरणं घेऊन येतोय. तत्पूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक. जरूर आपण पाहतोय मंचावर कृष्णाजी मडवी साहेब प्रतिष्ठित व्यक्ती पाहतोय या राजावली गावचे आणि इथे दाखल झालेले आहेत. सचिनजी मडवी सुद्धा आहेत, त्याचनंतर प्रदीपजी सोहळे सुद्धा आहेत आणि त्याचनंतर आपण बघितलं तर निलखंडजी सुद्धा आहेत आणि आमचे समालोचक गुरुनाजी तांडल सुद्धा आहेत. आणि नक्कीच आपण पाहतोय त्यांना मंचावर सध्या तरी आपण पाहिलं तर मग ही मॅच पाहण्यासाठी आलेत, कारण की दोन्ही घरचे संघ एकमेकांच्या समोर लढत असताना पाहायला मिळत आहेत. पाहूया नक्कीच या मॅच मध्ये विजय कोणाचा होईल. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असले उडान अपने हौसलों में होती है. उडान घेण्याच्या तयारीमध्ये आहे तिथून चांगली मात्र पाहून पाहते की गोरडी झेप मात्र नक्कीच कोणाची पूर्ण होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन सज्ज आहे वैभव. पहिला चेंडू मात्र आपण पाहिला वेगाने मात्र नक्कीच हाताळला गेला होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर वळत असताना पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपात मात्र इथे पंच सुरेंद्रजी घाटल सरांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. एक्स्ट्रा रन्स पाहिले आपण, एक्स्ट्रा रन्स सुरुवात होतीये स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. आणि आपण बघितला तर श्री गणेशा होत असताना वर्दी स्पोर्ट्स राजावले ए या संघाचा हा फटका आपण पाहिला. फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने आपण पाहिला जात असताना हुकचा शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला मिळते सफलता. पाहतोय आपण चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा 4. हा येतोय शानदार फटका चौकार. पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकड. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकड. धन्यवाद डीजे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय या वेळेला ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं ना तर मग चौकार आलाय. 5 धावा झाल्यात पालकावर एका चेंडूच्या समाप्तीनंतर. हा चेंडू चांगला बॅट आणि बॅटच्या गॅप मधून आपण पाहिलं तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. रोशन नॉनस्टॅक कडून नक्कीच काहीतरी सल्ला देत आहेत विजयला की हा शॉट तो कुठे खेळायला हवा होता परंतु ज्या वेळेला फलंदाजाकडे वेळ होता मात्र तेव्हा खेळला नाही. आता सांगून काही फायदा होणार नाहीये परंतु फायदा कदाचित दुसऱ्या बॉलवर होऊ शकतो तो येणार असेल, कारण की पहिला चेंडू चौकार. त्यानंतर आपण बघितलं की कमबॅक वैभवने मात्र साधलंय आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा तीच लाईन तीच दिशा आणि तोच नतीजा. जणू काही आपण पाहतोय की ऍक्शन रिप्ले दर्शवला गेला आपल्याला त्या बॉलचं. कार पण कॉपी आपल्याला पाहायला मिळाली त्याच फटक्याची, कारण की जो खेळण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज सलगचा दुसरा वाईट चेंडू म्हणजे चांगला चेंडू आपण पाहिला म्हणजे वाईट लाईनच्या दिशेने आपण पाहिलं तर जी लाईन आता मात्र पकडली गेली ना एक चांगली लाईन. टीमची टोटल आहे 5. यावेळेला फटका हवेत आहे
फटका पाडतोय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 6. विजयच्या बॅट मधून येतोय शानदार दर्जेदार षटकार. रिमझिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफडे, यो रिमझिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफडे, थेंबे थेंबे पाणी पडे राणी एक घराकडे, आग थेंबे थेंबे धन्यवाद. या टीमची टोटल या षटकारानं आपण पाहिले तर पोहोचली गेली आहे 11. या आकड्यावर 11 रन विदाउट लॉस्ट आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेले आहेत. या षटकामध्ये आपण पाहिले 4. हा ब्लॉक मध्ये हाताळला गेला चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये राज पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली झाली राज यांच्या माध्यमातून, चांगला बॅकअप वैभवच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 12 धावा फलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर लेफ्टी बॅट्समन आता आपण पाहतोय रोशन, ज्याला स्ट्राईक एंड कडे, आणि लेफ्टी बॅट्समन स्ट्राईक एंड कडे नक्कीच त्याला मित्रमाने एक्स फॅक्टर हवा साथ मात्र नक्कीच मिळेल. परंतु त्या हवेच्या साथीने मात्र चांगली नेतृत्व व फटकेबाजी करत असताना पाहायला मिळेल का? अटॅकिंग क्रिकेट मात्र एक इम्पॅक्टफुल मात्र खेळ त्याच्या माध्यमातून दर्शवला जाईल का? कारण की इथून जर फलकाचं विश्लेषण करायचं झालं तर 12 धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी. आपण जर अजून पाहिले 13 चेंडूचा खेळ आहे आणि या 13 चेंडूमध्ये 27 धावा डेफिनेटली हव्या आहेत. परंतु त्या 27 धावा आपण पाहिल्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तर शर्तीचे होतील, परंतु त्या प्रयत्नांना रोखण्यासाठी मात्र नक्कीच आपली पूर्ण शक्ती मात्र नक्कीच आपली ऊर्जा मात्र पणाला लावावी लागेल साईकृपा राजावली संघाला. हो वाडा बॉल मात्र पाहावं लागेल काय घडलं गेलंय. तर वाईट बॉलचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. परंतु ज्या अनुषंगाने आपण पाहिलं विश्लेषण करायचं झालं तर कदाचित असं वाटलं होतं की हा डेफिनेटली नक्कीच चांगल्या स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल का, परंतु नाही. तिथून थोडंसं मिश्रण केलं होतं, परंतु पंचांनी पाहिलं गेलं की लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच तो चेंडू मात्र वळण घेणारा पाहायला मिळाला. तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की वाईट बॉल मात्र इथे घोषित केला जातोय. परंतु प्रेझेंट ऑफ माइंड नक्कीच आपण पाहिलं तर वैभव याचं म्हणावं लागेल, कारण की टीमची टोटल जवळजवळ आपण पाहिली तर 13 धावा आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 26 धावा हव्या आहेत. हा अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू पाटला स्पर्श केला आहे आणि इथे पाहतोय आपण शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये गेला होता. फिल्डर पाहायला मिळाले तिथे. विकासच्या माध्यमातून चेंडूला फेड केला, एक धाव मिळाली. एका धावने टीमची टोटल मध्ये भर पडली गेली आहे. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 14 धावा आल्यात, म्हणजेच आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू 25 धाव्यांची गरज आहे. 25 रन्स 12ची सरासरी अजून सुद्धा आहे. परंतु इथून आपण पाहतो की विकेट टेकर गोलंदाजाची गरज आहे साईकृपा टीमला. मात्र तो विकेट टेकर गोलंदाज मिळेल का? गिव्ह इट अ ब्रेक. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे 14. 12 चेंडू असतील आणि 25 धावा इथून जिंकण्यासाठी अजून सुद्धा करायच्या आहेत. अजय मडवी बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर चांगली आहे. आपण जवळजवळ बघितलं तर मग मोरदी स्पोर्ट्स राजावली हे संघाकडे साईकृपा राजावली संघाला डॉमिनेट करण्याची त्यांना संधी प्राप्त झाली, परंतु ती संधी आपण पाहिलं सहजासहज येणार नाहीये. कारण की साईकृपा राजावली टीमचं जर विश्लेषण करायचं झालं ना तर मग त्यांचं प्रमुख अस्त्र काय आहे तर गोलंदाजी. आणि त्या गोलंदाजीमध्ये आता मात्र जास्त भर द्यावा लागणार आहे. कारण की अनेक वेळा मी पाहिलं गेलं या साईकृपा राजावली टीमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून मग वैभव असतील, जर कधी वैभवने मार खाल्ला तर मग आपण पाहिलं अजय बॅकअप करतात, अजयने मार खाल्ला तर मग धीरज बॅकअप करतात. आणि ऑप्शनमध्ये आपण बघितलं तर भरपूर मग महेश सुद्धा असतोय आणि भरपूर ऑप्शनमध्ये गोलंदाज आहेत. परंतु इथे थोडासा 14 धावा खर्च केल्यानंतर आपण पाहिलं ना की मग दुसऱ्या षटकामध्ये अजय जे कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतील का? येणारे 12 चेंडू असतील आणि 25 धावा जिंकण्यासाठी ही गरज आहे. हा बॉल मात्र आपण पाहिला की वाईड लाईनच्या बाहेर मात्र फेकला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि भरपूर बाहेर एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. 24 धावा हव्या असतील आता जिंकण्यासाठी. 12 चेंडू 24 धावा आणि औसतम स्कोर पाहिला आपण तर प्रति ओव्हरमध्ये 12ची सरासरी प्राप्त झाले. जसं म्हटलं जातंय ना की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता, मिस केला जातोय.
यावेळेला आपण पाहिलंय तर नो बॉल साठी आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय कारण की स्क्वेडला गांपाने नो बॉलचा इशारा दिला आणि त्या तिथे आपण बघितलं तर मग लगेचच रिव्ह्यूची डिमांड केली आहे. इथे आपण बघितलं इट इज अ फेअर डिलिव्हरी असेल. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे आणि टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर आहे 14 धावा कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की एक वाईट टाकलाय यस डेफिनेटली एक वाईट चेंडू हाताळला गेला होता आणि आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये नजर टाकली तर आहे अगदी खोलटप्प्याचा चेंडू फेकला जातो. पहा इथे आता एक सावधपूर्वक गोलंदाजी केली जाते आणि सावधपूर्वक गोलंदाजी कशी होते तर मग विरोधी टीम्सला मात्र अगदी मनमुराद फलंदाजी करू द्यायची नाहीये आणि मी हेच उल्लेख केला गेला होता कधी कोणता एखादा गोलंदाज जर जास्त धावा खर्च करतोय मग त्याला बॅकअप म्हणून आपण बघितलं तर मग अजय मडवीने ती गोलंदाजी केले. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत आतापर्यंत आपण बघितले तर 2 आणि टीमची टोटल आहे 16. विजय त्याने आतापर्यंत आपण पाहू शकतो एक षटकार एक चौकार एक सिंगल 11 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलेल्या आहेत आणि जी स्थिती आता आपण पाहिली थोडीशी मध्यंतरी झाली कारण की दोन्ही संघ आपण पाहिलं की इथून मॅच घेऊन जाऊ शकतात परंतु चांगलं कोण करेल तो मॅच इथून घेऊन जाईल. रनअप मध्ये चुकत असताना येणारे चेंडू आहेत 10 आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 23 धावांची गरज आहे. 10 चेंडू 23 धावा हा फटका आपण पाहतोय मिस टायमिंग आहे भरपूर वेळ हवेत आहे. फिल्डर आलेत आणि या वेळेला बिग विकेट आपण पाहतोय. विजय इज आउट. नावात विजय होता संघाचा विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळण्याचा नाद मात्र आपण पाहिला आवडला नाहीये. मिस टायमिंग शॉट खेळले कॅच सोपून परतले गेले आणि या वेळेला आपण पाहिलं तर पहिला मोठा धक्का आपण पाहिलाय मरुदी स्पोर्ट्स राजावली 8 टीमला मैदानाच्या मध्ये बसतोय. डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन धन्यवाद सगळ्यांचं वडापूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय तर नक्की चेंडू फेकून झाले या षटकामध्ये 3 आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा थोडस कठीण दिसते परंतु अशक्य नाही. जसं म्हटलं जाते ना ही जीवन आहे खरी कसोटी मागे वळून तू पाहू नकोस येईल कोणी मदतीला तू वाट कोणाची पाहू नकोस. डेफिनेटली आपण पाहू शकतो यावेळेला मदतीला कोणी येणार नाही. जे काही करायचंय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उभे आहेत आणि तुम्हालाच करायचं आहे आणि ते मात्र करून दाखवायचे. तर 9 चेंडू मध्ये 23 धावा. भूमित डुकले न्यू बॅटर इन झालेत अराउंड द विकेटने. अजय अगदी आपण पाहिला तर सुंदर आणि देखणा चेंडू अराउंड ने आणि अँगल बनवून गोलंदाजी केली जाते. यावेळेला डेंजरस होऊ शकतोय. पाहतो यावेळेला स्ट्राईक एंड कडे थ्रो आला होता. नॉन स्ट्राईक एंड कडे आपण पाहिलं रोशन लांब राहिले होते परंतु आपण पाहिलं धावा पूर्ण झाल्या आणि स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा भूमित कडे आहे. भूमित जोपर्यंत स्ट्राईक एंड कडे उभा राहील तोपर्यंत मी तर म्हणेन डी फॉर डेंजरस बॅट्समॅन ठरू शकतोय कारण की त्याच्याकडे असलेली बॅटिंग त्याच्याकडे असलेली क्षमता
त्याच्याकडे असलेले ते आपल्या यादीतले मोठे शॉट्स मात्र तो पेच करू शकतोय. परंतु इथून मात्र आपण बघितलं ना तर जे चेंडू फेकून झालेले आहेत तब्बल जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर 4 म्हणजे 8 चेंडू असतील आणि 21 धावा. 8 चेंडू 21 धावा मागचा इक्वेशन आहे, मागचा ही परिस्थिती आहे जी आपण पाहतो. बदलण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर करताना पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, टायमिंग आहे कमाल. चेंडू पाहतोय निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. भूमीच्या बॅट मधून A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. धन्यवाद. आपण पाहतोय या वेळेला मॅच मध्ये आपण पाहिले रंग निर्माण केली होती गोलंदाजाने अजयने, परंतु एक षटकार पडला आणि त्याने चित्र पलटताना पाहायला मिळते. आता 7 चेंडू असतील आणि 15 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. भूमीतने एक मोठा शॉट एक्झिक्यूट केल्यानंतर पुन्हा एकदा जागतिकतेचा संदेश पोहोचवला गेलाय टीम मध्ये खेम्यामध्ये. सरळ बॅटने बॅटच्या टोनच्या दिशेनं लॉंग ऑफच्या दिशेला मात्र फटका आला. 2 धावा मात्र आपण पाहिला पूर्ण झाल्या. या 2 टीमच्या टोटल मध्ये भर पडली गेली आहे. आपण पाहिले तर टीमचं टोटल पोहोचलं गेलंय 26 या आकड्यावर. आत्ता आपण पाहिलं तर 6 चेंडू असतील आणि 13 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. मॅच रंगतदार आहे, रोमांचकदार आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर ही मॅच मिस करू नका. एक छोटासा डीजे ब्रेक. ताडी पिन तुझी माजून रग्याव अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माजून रग्याव ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय साई ग्रुप चषक 2025 आलेल्या सगळ्या खेळाडूंचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं VTSC या युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ज्याप्रमाणे मॅच मात्र आपण रंगतदार होत असताना पाहायला मिळते त्याचं प्रमुख कारण आपण पाहिलं तर बॉलिंग चांगली झाली होती, परंतु भूमीचे ते 2 मोठे फटके म्हणजे जिथे म्हणेन की एक षटकार आणि 2 धाव म्हणजे जिथे जवळजवळ भूमीतने मागील काही ज्या 3 चेंडूमध्ये 10 धावा जोडल्या ना तिथून आपण पाहिले की नियंत्रण पुन्हा एकदा या मॅचवर मिळवलं गेलं. कारण की असं वाटलं होतं की जवळजवळ 9 मध्ये 23 होते आणि त्या स्थितीमध्ये येऊन त्याने मात्र त्या 10 महत्वपूर्ण धावा जोडल्या, त्यांचा फायदा मोठा झालाय. आता राहिलेले 6 चेंडू आणि 13 धावा आहेत, परंतु आपण पाहू शकतो की धीरजच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर आहेत रोशन लेफ्टी बॅट्समॅन आहेत, परंतु रोशनसाठी काय रणनीती जाईल. हा बॉल पाहताय आपण अगदी ऑफस्टंपच्या दिशेनं, परंतु दिशाहीन खराब आहे. खराब लाईन आहे. खराब लाईन मध्ये खराब नतीजा हाती लागू शकतोय. धीरजला ही गोलंदाजी करून चालणार नाहीये, कारण की एक्स्ट्रा रन्स आपण पाहिलं तर कसे असतात तर उल्लेख तोच करेन मी, कारण की एक्स्ट्रा रन नेहमीच बाबळीच्या काट्याप्रमाणे असतात, ते टोचणारे असतात आणि इथे आपण पाहिलं तर मग हे एक्स्ट्रा रन्स टोचू शकतायत. यावेळेला पाहिले आपण बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट डाऊन. पालघरी गावात निघो मैना पालघरी गावात निघो मैना पालघरी गावात निघो. धन्यवाद. इथे आपण पाहतोय तर तिन्ही षटकांची सुरुवात आपण बघितलं. सचिन दादाने सुद्धा आम्हाला दाखवून दिलंय की तिन्ही गोलंदाजाने पहिला चेंडू हाताळत असताना तर तिन्ही गोलंदाजांना लाईन मात्र पहिल्या बॉलवर मिळाले नव्हते, कारण की तिघांनी वाईडने सुरुवात केली होती आणि ते धीरजने सुद्धा तेच केले, परंतु एक विकेट मिळवली आहे. सोनदेव स्पोर्ट्स वागरपाडा टीमचे कर्णधारांना मी विनंती करतो की तुमचा प्रवेश शुल्क आहे तो तुम्ही जमा करा अशी विनंती करतोय तुम्हाला, कारण की मी आधी सूचना दिली होती फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, अजून त्या झालेल्या नाहीये. त्यामुळे आता क्लिअरली सांगावं लागते की तुमचा प्रवेश शुल्क आहे तो मात्र तुम्ही जमा करा, ही नम्र विनंती करतोय तुम्हाला. धीरज मात्र बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र ओव्हर द विकेट नेत असताना पाहायला मिळतील. समोर आहेत हिरा यांचा उल्लेख करायचा झाला तर एक नामवंत खेळाडू त्या सूचीमधला आपण पाहतोय खेळ किती महान आहे त्यांचा, परंतु त्यांच्या समोर आहे धीरज महान ठरतो या वेळेला. क्लीन बोल्ट दांडी गोलंदाजी
विकेट टेकर बनला गेला या महत्वपूर्ण क्षणाला मिस्टर धीरज निलके नावाचा गोलंदाज आग ओघणारी गोलंदाजी पेश करत असताना सलगचा दुसरा मोठा धक्का आपण पाहिला मोरदी स्पोर्ट्स राजावली 8 टीमला. धीरे धीरे चाल गो मैना ना कुडेन गावात हिन गो मैना कुडेन गावात हिन गो मैना कुडेन गावात हिन गो मैना. जोडी जे काय कमालीची गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी केली जाते टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर जिथे थांबवून ठेवलेली आहे येणारे असतील चेंडू आपण पाहिले तर जवळ 4 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज आहे ना कदबड़ा ने पदबड़ा जो मुसीबत में अपने साथ मुसीबत में जो साथ खड़ा वही होता है सबसे बड़ा. यावेळेला आपण पाहू शकतो की पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत जयेश मोकाशे. जयेश आता मात्र आपण पाहतो की आपल्या टीम साठी एक संकटमोचकवाली पारी खेळताना पाहायला मिळतील का आणि खेळावीच लागणार आहे कारण की जर ही मॅच तुम्हाला जिंकायची या स्पर्धेमध्ये तुम्हाला आज आपला परफॉर्मन्स उंचवायचा आहे तर मग इथून जरूर येणाऱ्या चेंडू मध्ये चांगली 12 धाव्यांची जी गरज आहे ती पूर्ण करणारी पारी खेळावी लागेल. जयेश आपण पाहिले स्ट्राईक एंड कडे असतील ज्या परिस्थितीवर आपण पाहतोय की नियंत्रण मात्र मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणूनच म्हटलं जातं ना दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती आणि कोण मात्र मजबूत बनवेल या मॅच मध्ये परिस्थिती पाहूया आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला फिल्डर जवळ आपण पाहू शकतो हॅट्रिक बॉल जरूर होता तो परंतु नक्कीच आपण पाहू शकतो हॅट्रिकची संधी मात्र आली होती परंतु हॅट्रिक नाही झाली त्याचं दुःख नसणार आहे परंतु तिचा मित्र म्हणेन की एक चांगली गोष्ट असेल की एकच धाव खर्च झाली आहे परंतु एक दुसऱ्या बाजूने आपण बघितलं गोलंदाजाच्या मनामध्ये हा सुद्धा विचार असेल की माझ्या या बॉलवर एकच धाव खर्च केलं परंतु येणारे जे चेंडू असतील ना 3 चेंडू मध्ये 11 धावा असतील तर स्ट्राईक एंड कडे असतील. आता मात्र व्हेरी डेंजरस मॅन भूमित जे आपण पाहतोय आता स्ट्राईक एंड कडे आलेत. फटका पाहतोय मिस टायमिंग आहे पुन्हा एकदा हवेत आहे गॅप मध्ये पडला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत. भरपूर काहीतरी घडत असताना पाहायला मिळतोय भरपूर दडपण जाणवताना पाहायला मिळतोय 30 धावा फलकावर लागल्या आहेत आता 9 धाव्यांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2 चेंडू 9 धावा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि या मॅच वर कोणाचे होतंय हवा पाहायला मिळेल आणि कोणाची होईल मग नंतर वाह वाह हे सुद्धा पाहायला मिळेल. नक्कीच डेफिनेटली गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल धीरज कारण की त्याने मॅच आपण पाहिले तर वाईड हाताळल्यानंतर 2 विकेट न मात्र पूर्णपणे नियंत्रणामध्ये ठेवले परंतु मॅच संपलेली नाहीये 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. हा बॉल पाहिला आपण नो बॉल आणि तिथेच आपण पाहू शकतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या पार चौकार. इथे आपण पाहिला तर मग नो बॉल 5 धावा आलेल्या आहेत. आता 2 बॉल असतील आणि या 2 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज. खराब चेंडूची हाताळणी केली आहे भरपूर काही विचार केला गेला 2 चेंडू आणि 4 धावा हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे कारण की हा बॉल जरी महत्वाचा असला तरी यानंतरचा बॉल सुद्धा खूप महत्वाचा असेल परंतु मॅच जिंकायची असेल तर नक्कीच मी म्हणेन हा बॉल अगदी व्यवस्थित आणि नीट फेकावा लागेल. भूमीत एक आक्रमक तर म्हणे अंदाजामध्ये फ्रीडचा चेंडू असेल फ्रीडचा चेंडू आणि पाहिला आपण यावेळेला डॉट येताना पाहायला मिळतोय. मॅच पुन्हा आपण पाहिले तर तिखट दर्जेदार होताना पाहायला मिळतोय तडकेदार आणि आपण पाहिला तर शानदार 1 चेंडू आणि 4 धावा. एक खराब चेंडूने चित्र बदलला गेला होता परंतु ते चित्र पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचलं गेलंय. एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. पाहू शकतोय आपण यावेळेला मोठा फटका नक्कीच मित्र म्हणेन चौकार खेचावा लागेल कारण की बाउंड्रीचीच गरज आहे कारण की एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. फिक्र क्यों करते हो फिक्रों से क्या होता है रख भरोसा अपने आप पर दिखा दे जमाने को क्या होता है.
आणि यावेळेला सरळ मात्र विनिंग शॉट मॅच जिंकले मर्दी स्पोर्ट्स राजावली संघानं आणि काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाली ती म्हणजेच भूमी डुकले या खेळाडूची आणि यस डेफिनेटली नो डाऊट अबाउट इट इज द मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर भूमी डुकले. धन्यवाद. जे काय जबरदस्त मुकाबला होता दोन खराब चेंडू मित्र म्हणेन कारण की शेवटचा चेंडू तर ओव्हर पिच दिला अगदी बॅटच्या समोर आणि मित्र म्हणेन चित्र कुठे बदललं गेलं कारण की नो बॉल चौकार आला तिथूनच मित्र म्हणेन की मॅचची परिस्थिती आहे ती म्हणजेच हातामध्ये आली ती म्हणजेच मर्दी स्पोर्ट्स राजावली या टीमच्या कारण की जर तो खराब चेंडू पडला नसता तर मग क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं या मॅचमध्ये वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना थारा नाही आहे. प्रत्यक्षात आपण बघितलं तर मॅचमध्ये विजय संपादन केला मर्दी स्पोर्ट्स राजावली 80